श्री स्वामी समर्थ. तर आज आणखी एक अशीच सत्य घटना मी सांगणार आहे, जी पुण्यातल्याच एका ताईंसोबत घडलेली आहे. तर असंच एक छोटं कुटुंब पुण्यामध्ये सुखाने राहत होते. नवरा बायको आणि एक छोटा मुलगा त्यांचा. तर असंच एकदा त्यांचा जो नवरा आहे त्या ताईंचा, रात्रीचे 11 वाजता ते पुण्यातला जो नवले ब्रिज आहे त्या ब्रिजवरून ते येत असताना अचानक भरधाव येणाऱ्या ट्रकने मागून त्यांना जोरदार धडक दिली आणि ते दादा त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला आणि ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. ज्या ट्रकने त्यांना धडक मारली होती तो ट्रक अंधारात पसार झाला. त्यानंतर पुण्यातील एका नामांकित हॉस्पिटलमध्येच त्या दादांना उपचारासाठी भरती केलं गेलं. पण त्या दादांना इतका जबरदस्त मार बसला होता, इतका रक्तस्राव झालेला होता की जगण्याची शाश्वती खूपच कमी होती. तर डॉक्टरांनीही सुद्धा बाहेर येऊन त्यांच्या बायकोला सांगितलं, त्यांच्या नातेवाईकांना सांगितलं की आम्ही प्रयत्न तर करत आहोत, पण त्यांच्या जगण्याची शाश्वती फक्त 1% आहे. ते शब्द ऐकूनच त्यांची बायको ढसढस रडायला लागली. ती अक्षरशः तिथेच ती चक्कर येऊन खाली पडली. त्यानंतर त्याच वेळी त्यांची जी बायको होती त्या दादांची, तर ती स्वामी भक्त होती. ती रडली पण काही वेळच. त्यानंतर ती त्याच हॉस्पिटलच्या कॉरिडॉरच्या एका कोपऱ्यात जाऊन बसली. तिच्या गळ्यामध्ये स्वामींचं लॉकेट होतं. तिने ते लॉकेट पकडलं, डोळे बंद केले आणि त्या आर्ततेने तिने स्वामींना हाक मारली, स्वामी कुठे आहात तुम्ही? डॉक्टरांनी काहीही सांगू दे, मला त्यांच्यावर विश्वास नाही. मला फक्त तुमच्यावर विश्वास आहे की तुम्ही माझ्या नवऱ्याला काही होऊ देणार नाही. माझं सौभाग्य तुमच्या हातात आहे स्वामी. तुम्हीच म्हणता ना की भिवू नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे, मी तुझ्या पाठीशी आहे. मग तुम्ही आता आहात कुठे? स्वामींना तिने आक्रोश केला, स्वामींना तिने आर्ततेने हाक मारली. स्वामींना ती म्हणाली, आज जर माझा नवरा जर जिवंत राहिला नाही तर मी सुद्धा जिवंत राहणार नाही. तुम्हाला माझ्या नवऱ्याला वाचवायला यावंच लागेल.